स्वयंपाकघर हा घरातील अतिशय महत्त्वाचा भाग. दिवस सुरू झाल्यापासून ते मावळेपर्यंत अनेक घडामोडी स्वयंपाकघरात होत असतात. दुपारचा थोडा वेळ हाच काय तो स्वयंपाकघराचा आराम. त्यामुळे नेहमीच धांदल गडबड असणारं किचन आणि किचन ओटा दररोजच खराब होतो आणि रोज नियमित स्वच्छ करावाच लागतो. पण आठवड्यातून किमान एकदा किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी महिन्यातून एकदा थोडा वेळ काढून जर अशी किचनची स्वच्छता केली तर किचन कायम स्वच्छ राहील, नीटनेटकं राहील. तर महिन्यातून किंवा आठवड्यातून ही जी आपण क्लीनिंग करतो ती डीप क्लीनिंग नसून ती वरचीच क्लीनिंग जरी असली तरी यामुळे आपलं किचन खूप स्वच्छ राहायला मदत होते. तर ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. स्वयंपाकघराची क्लीनिंग करत असताना किचन ओट्यावरती ठेवलेला सर्व पसारा सगळ्यात आधी आपल्याला काढून घ्यायचा आहे. जेणेकरून आपली साफसफाई करत असताना जी ही घाण खाली पडेल ती तिथे असलेल्या सामानावरती पडणार नाही. आणि एक लक्षात घ्या, कधीही साफसफाई करत असताना ती वरून खाली करायची, म्हणजेच वरच्या भिंतीपासून सुरुवात करायची. तर सुरुवात मी किचन कॅबिनेटपासून करते. भिंतीला क्लीन करण्याआधी मी खाली न्यूजपेपर अंथरलेले आहेत. ते न्यूजपेपर मी काढून घेत आहे. त्यावरती सर्व धूळ आणि जो ही चिकट थर आहे तो जमा होतो. त्यामुळे हे जे वरचं फर्निचर आहे ते फारसं खराब होत नाही. तुम्ही याऐवजी किचन कॅबिनेटसाठी मिळणारे लायनर देखील वापरू शकता. पण लायनर तुम्हाला ते धुवून स्वच्छ करावे लागतात. त्याऐवजी आपल्या घरात रोज जे न्यूजपेपर येतात ते बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. तर आधी ठेवलेले सगळे न्यूजपेपर काढून घ्यायचे, कारण ते आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तुम्हाला बदलायचे आहेत. आणि त्यानंतर वरच्या ज्या भिंती असतात त्या देखील घासून पुसून स्वच्छ करायच्या. थोडासा वेळ लागतो बघा, असं नाही की तुम्ही एकाच दिवसात ही क्लिनिंग करावी किंवा तुम्ही थोडी-थोडी टप्प्याटप्प्याने देखील क्लिनिंग करू शकता. पण बघा, क्लिनिंगसाठी आपल्याला पुश करावं लागतं. बऱ्याचदा या गोष्टीचा खूप कंटाळा येतो. कारण घरामध्ये आपण इतर ठिकाणी ज्यावेळेस स्वच्छता करतो त्याच्यापेक्षाही चिकट असं काम हे किचनमध्ये असतं. त्यामुळे आपली इच्छा होत नाही. पण बघा, ज्या दिवशी असं तुम्हाला वाटेल, की आज मला किचनमध्ये फारसं काम नाहीये किंवा संध्याकाळी तुम्ही बाहेर जेवायला जाणार आहात किंवा तुम्ही सकाळीच थोडाफार जास्तीचा स्वयंपाक करून ठेवणार आहात, त्या दिवशी मग तुम्ही ठरवायचं, की आज मी किचनचं क्लीनिंग करणार. कारण बघा, किचन क्लीनिंग केल्यानंतर खूप थकायला होतं. कारण किचन क्लिनिंगसाठी आपण जो पसारा काढलेला असतो, त्या वेळेमध्ये जर आपल्या मुलांनी म्हटलं, की मला भूक लागलेली आहे, तर मग अशा वेळेस आपल्याला ते काम सोडून स्वयंपाक करावा लागतो आणि मग पुन्हा किचन क्लिनिंग करण्याची इच्छा होत नाही. मग त्यापेक्षा थोडी तयारी करून ठेवायची आणि मग तुम्ही किचन क्लिनिंगला सुरुवात करायची. सकाळपासून मी विचार करत होते, आत्ता करू, नंतर करू, पण मला थोडा उशीर झाला. पण म्हटलं चला आता आपल्याला करायचीच आहे. जेवढी होईल तेवढी क्लिनिंग करायची. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढी होईल तेवढी क्लिनिंग करायची. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी थोडीशी क्लिनिंग करू शकता. बघा, तुमच्या मदतीला जर अजून एखादी व्यक्ती असेल तर ही किचनची क्लिनिंग जी आहे ती एका दिवसात होते. पण तुम्हाला स्वतःला एकटीला क्लिनिंग करायची असेल तर मी असं म्हणेल की तुम्ही ती टप्प्याटप्प्याने करा. तर वरून सुरुवात केलेली आहे, तर वरचे किचन कॅबिनेट, भिंती वगैरे स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे किचन चिमणी. किचन चिमणी खूप चिकट होते. वरती रोज हात फिरवणं होत नाही. त्यावरती देखील खूप थर चढलेला असतो. ती किचन चिमनी देखील क्लीन करायला बराचसा वेळ लागतो. किचन बनवत असताना किचन चिमनीचा हा वरचा भाग जो आहे, जर तुम्हाला फर्निचरमध्ये कव्हर करता आला ना, तर उत्तम आहे. कारण मग त्यामुळे काय होतं, की वरच्या भागाची एवढी तुम्हाला क्लिनिंग करावी लागत नाही. पण बघा, माझा हा किचन चिमनीचा पार्ट जो आहे, तो नेमका खिडकीजवळ आलाय. त्यामुळे मला या चिमनीला कव्हर करता नाही आलं. त्यामुळे हा वरचा पूर्ण पार्ट जो आहे, तो चिकट होतो. तो देखील मला वेळोवेळी क्लीन करावा लागतो. या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी तुम्ही किचन बनवत असताना घेतली ना, तर तुम्हाला किचन क्लीन करत असताना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. तर किचन कॅबिनेटच्या वरचा भाग म्हणजे भिंती, त्याचबरोबर जी किचन चिमनी आहे ती क्लीन झाल्यानंतर किचन कॅबिनेटच्या वरचा जो भाग आहे, तो नवीन न्यूजपेपर अंथरून परत कव्हर करायचा. यामुळे जी ही धूळ आहे किंवा जो ही चिकट थर आहे तो त्यावरती जमा होतो. हे न्यूजपेपर उडू नयेत यासाठी काहीतरी ओझं तुम्ही यावरती ठेवू शकता. एखादा तुमच्याकडे लांब असा लाकडी दांडा असेल तर तो ठेवायचा. कारण हवेने बऱ्याचदा काय होतं, की ते न्यूजपेपर उडतात किंवा तुम्ही सेलो टेपचा वापर करून हे जे न्यूजपेपर आहे तुम्ही चिटकून देऊ शकता. वरती असलेल्या भिंतींना आपण रोज क्लीन नाही करू शकत, पण क्लीन केल्यानंतर जी चकाकी येते किंवा किचन चिमनी आपण क्लीन केल्यानंतर चिमनी जेव्हा क्लीन होते त्यावेळेस मिळणारं समाधान एक वेगळंच असतं. आणि मला असं वाटतं, की असंच जर किचन माझं कायम स्वच्छ राहिलं तर, पण ते शक्य नाही. आपल्याला त्यावरती मेहनतही घ्यावीच लागणार आहे.
आता किचन कॅबिनेटच्या अगदी शेजारीच मी हे एक ऑर्गनायझर लावलेला आहे. त्यावरती देखील खूप चिकट थर जमा होतो. त्याला देखील क्लीन केलेलं आहे. 3 इन 1 असं ऑर्गनायझर आहे. टिश्यू पेपर व्यतिरिक्त तुम्ही रॅपिंग पेपर किंवा आपलं जे बेकिंगसाठी लागणारे पेपर असतात, ते देखील यामध्ये आपण लावू शकतो. तर हे जे टिश्यू पेपर आहेत हे रियुजेबल आहेत. याआधी मी बेक्कोचे यूज करत होते, पण हे थोडे स्वस्तात मिळाले म्हटलं वापरून बघूयात. किचन क्लीन करायचं असेल तर या टिश्यू पेपरचा जे रियुजेबल आहेत 100 वेळेस तुम्ही या टिश्यू पेपरला वापरू शकता. याचा खूप उपयोग होतो कारण आपले किचनसाठी लागणारे जे आपले कपडे असतात ते चिकट होतात. किचन क्लीन केल्यानंतर ते तुम्हाला वॉश करायचे असतात आणि त्या गोष्टीचाही बऱ्याचदा कंटाळा येतो. पण हे रियूज करता येणारे टिश्यू पेपर आपल्या किचनमध्ये अतिशय उपयुक्त असे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये किचनमध्ये असलेला संसार, भांडी-कुंडी उघड्यावरच ठेवली जायची, पण तरीही ती चकचकीत होती. आता किचनमध्ये ट्रॉलीज, कंटेनर बनवले जातात, जे भांड्यांना व्यवस्थित लावून ठेवतात. पण यामुळे किचनमध्ये अधिक पसारा आणि तेलकट थर वाढला आहे, ज्यामुळे आपली डोकेदुखीच वाढली आहे. कारण किचन ट्रॉलीजची शाईन टिकवणं तितकंच कठीण आहे. किचन ट्रॉली, फर्निचरवर बुरशी आणि तेल, मसाल्यांनी सहज डाग पडतात. स्वयंपाकघरातील कॅबिनेटवरील हे डाग अनेक पटींनी जास्त हट्टी आणि चिकट होतात. कारण स्वयंपाक करताना गॅसची उष्णता आणि ओलसर धूर वाढतो. अशा स्थितीत हे साफ करणे अवघड होऊन बसते. आणि म्हणूनच स्वयंपाकघरातील फर्निचर नेहमी चमकदार दिसण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्याला फर्निचर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. प्लायवूड फर्निचर पॉलिश करण्यासाठी आपल्याला स्टोअरमधून वेगवेगळे साफ-सफाईचे द्रव्य किंवा लिक्विड खरेदी करण्याची गरज नाही. तुमच्या घरात आधीपासून असलेल्या वस्तूपासून तुम्ही साफ-सफाईचे उपाय बनवू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा कप व्हिनेगर आणि 2 चमचे तुम्ही डिश वॉशिंग लिक्विडचे काही थेंब जे आहेत, ते एका भांड्यामध्ये मिसळायचे आहेत. ते चांगले मिसळायचे. किचनमध्ये बनवलेले प्लायवूड फर्निचर सोल्युशनने साफ करण्यापूर्वी आतील सर्व वस्तू काढून घ्यायची आहे. एकदा धूळ असलेली ती साफ करायची आहे. आणि असं लिक्विड आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून याने जर आपण किचन कॅबिनेट स्वच्छ केलं, तर चिकटपणा तर दूर होतोच, पण नव्यासारखी चमकही येते. पण किचन कॅबिनेट आतून आधी पुसायचं, नंतर ते बाहेरून पुसायचं, जेणेकरून आपण सामान लावेपर्यंत आतलं कपाट जे आहे ते पूर्णपणे कोरडं होईल. जर तुमचं फर्निचर वारंवार घाण होत असेल, तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2दाही करू शकता. पण 2दा करणं शक्य नाही खरंच सांगायचं तर. कारण प्रत्येकालाच एवढी आवड नसते, की तुम्ही तर आठवड्याला किमान 2दा एवढी साफ कराल. पण आठवड्यातून 1दा किंवा महिन्यातून 1दा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तुमचे किचन कॅबिनेट जर खूपच चिकट झालेले असतील, तर एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही 1 चमचा बेकिंग सोडा, 1 लिंबाचा रस, 1 कप कोमट पाणी एकत्र करून हे मिश्रण तयार करा आणि ते कॅबिनेटवरती चांगलं शिंपडा आणि 5 ते 10 मिनिटं सोडा. नंतर ते स्पंज किंवा ब्रशने स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. ओल्या कपड्याने पुसल्यानंतर तुम्ही कोरड्या कपड्याने पुसायचं आहे. आता वरची सगळी क्लीनिंग झालेली आहे आणि त्यानंतर मला खूप उशीर झाला होता. हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी मग सगळं स्वयंपाक वगैरे आवरला, की मी परत किचन क्लीनिंगला सुरुवात केली आणि सुरुवात केलेली आहे आता खिडकीपासून. आता सगळी किचनची क्लीनिंग करायची आणि खिडकीला सोडायचं ते योग्य नाही. मग तुमच्या मंथली किंवा वीकली क्लीनिंगमध्ये तुमची खिडकी देखील यायलाच हवी. गॅसच्या अगदी वरच खिडकी असल्याने माझी किचनची खिडकी लवकर खराब होते आणि गॅसच्या वर जरी चिमणी असली, तरी काहीतरी शिंतोडे हे खिडकीवरती उडतातच. आता ही खिडकीवरती असणारे जर डाग आहेत, ते वेळोवेळी स्वच्छ नाही केले, तर खिडकी खूप खराब दिसायला लागते आणि त्यासाठी मग मी काय करते, तर माझ्याकडे जे लिक्विड आहे ते वापरते. कधी-कधी मी मीठ देखील वापरते. मीठ ही स्वयंपाकघरातील अशी एक वस्तू आहे, ज्यामुळे तुम्ही किचनमधील कोणताही चिकट डाग कमी करू शकता. मिठाच्या पाण्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि निर्जंतुक होतं. शिवाय यामुळे स्वयंपाकघरात माशा, कीटक, डास देखील येत नाहीत. जर तुमच्याकडे खडे मीठ असेल, तर ते तुम्ही किचनची खिडकी, सिंकचे आउटलेट या ठिकाणी ठेवू शकता. स्वयंपाकघरातील लादी आणि टाइल्स स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही मिठाचे पाणी नक्की वापरू शकता. खडे मिठाचा वापर करून खिडकीवरती असलेले डाग आहेत, ते तुम्ही सहज क्लीन करू शकता. खिडकी स्वच्छ केल्यानंतर किचन ट्रॉल्याच स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. सगळ्याच ट्रॉल्या क्लीन कराव्यात असं नाही, पण काही ट्रॉल्यांमध्ये आपण मसाले ठेवलेले असतात आणि तिथे ते मसाले सांडतात. त्यामुळे तो पार्ट जो आहे तो खूप मेसी होतो आणि माझ्या एका किचन ट्रॉलीमध्ये मी मसाल्याचा डब्बा ठेवते आणि बऱ्याचदा तो घेत असताना सांडतो. त्यामुळे तो भाग माझा मेसी झालेला असतो. तर ते कॅबिनेट मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. इतर ट्रॉल्यांमध्ये सगळी भांडी लावलेली आहेत. त्यामुळे सगळ्याच ट्रॉल्या बाहेर काढून स्वच्छता करण्याची गरज नाही.
पण ज्या ट्रॉलीची क्लीनिंग करणं गरजेचं वाटलं, ती मी क्लीन केलेली आहे. मसाल्याचा डबा मी घासायला टाकलेला आहे. सगळे मसाले मी अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत आणि जे मला वाटलं, की हे काढून टाकणं गरजेचं आहे, ते सगळं काढून टाकलेलं म्हणजे क्लिनिंगला टाकलेलं आहे. जसे की छोटे-छोटे मसाल्याचे माझ्याकडे ज्या ग्लासच्या बॉटल आहेत, त्या मी स्वच्छ करायला टाकल्या. त्यानंतर या खालच्या ट्रॉलीमध्ये भांडीच आहेत. त्यामुळे तिथे काही फारशी स्वच्छतेची गरज नाही. कारण आपण ही काही डीप क्लीनिंग करणार नाही. आपण महिन्यातून केली जाणारी क्लीनिंग करणार आहोत. ज्यावेळेस आपण डीप क्लीनिंग करतो, त्यावेळेस प्रत्येक ट्रॉली बाहेर काढून ती ट्रॉली स्वच्छ करणे, प्रत्येक भांडी घासणे, हे तर आपल्याला महिन्याला करणं शक्य नाही. पण बाहेरून ज्या ट्रॉल्या खराब झालेल्या असतात, आपले मसाल्याचे हात किंवा तेलकट चिवट डाग आपले लागलेले असतात, तर ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला ही क्लीनिंग करायची असते. तर आता बाहेरून ट्रॉली मी क्लीन करत आहे. जो भाग मला स्वच्छ करायचा होता, तो मी केलेला आहे. त्यानंतर बाहेरचा भाग आता मी घासून पुसून स्वच्छ करणार आहे. इथे बरेचसे डाग पडलेले असतात. मुलं असतात किंवा आपण असतो. आपणही काम करत असताना बऱ्याचदा आपले कळत-नकळतपणे मसाल्याचे चिकट हात आपल्या ट्रॉलींना लागतात. तर ते क्लीन करत राहावे लागतात. तर त्यासाठी देखील मी या शीटचा म्हणजे या टिश्यू पेपरचा वापर करते. रियुजेबल असल्यामुळे तुम्ही वॉश करून परत वापरू शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे 100 वेळा तुम्ही याला रियूज करू शकता. खूपच खराब झालं तर टाकून द्यायचं. तसाही तो किचन नॅपकिन किंवा टिश्यू पेपरचा एवढा मोठा रोल असतो, तो तुम्हाला बरेच दिवस जातो. किचनच्या क्लीनिंग व्यतिरिक्त फ्रिज क्लीन करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये डस्टिंग करायची असेल, तरी देखील या टिश्यू पेपरचा तुम्ही वापर करू शकता. खूप व्यवस्थित प्रकारे यामुळे ट्रॉल्या असतील, किचन कॅबिनेट असतील, ते क्लीन होतात. तुम्ही सगळ्यात आधी ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आणि या नॅपकिनने तुम्ही कोरडं करण्यासाठी वापरू शकता किंवा 2 असे नॅपकिन तुम्ही घ्या. एकाला तुम्ही ओलं करा, एकाला कोरडं ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही किचन क्लीन करायची आहे. तर ट्रॉल्या वगैरे क्लीन करून घेतल्या. त्यानंतर माझ्याकडे जे दुसरं काउंटर टॉप आहे, जे सर्व्हिस काउंटर टॉप आहे, ज्यावरती मी सगळे माझे किचन अप्लायन्सेस ठेवते किंवा जेवण बनवल्यानंतर मला तिथे ठेवायला बरीचशी जागा उरते. तिथे देखील खूप घाण झालेली असते. तर ती रोज क्लीन करणं होत नाही. मायक्रोवेव्हच्या खालची जागा असेल, तर तिथे देखील धूळ साचलेली असते. तसा हा ओटा मी रोजच क्लीन करते, पण यावरती असलेला पसारा बाजूला काढून ती स्वच्छता होत नाही. त्यासाठी मग अशा प्रकारे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा क्लीनिंग करते. तर आता ओटा साफ तर करणारच आहे, पण त्यासोबतच ओट्याच्या अगदी वर माझं क्रॉकरी युनिट आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे किचन क्लीनिंग ही नेहमी वरून खाली करायची. तर सगळ्यात आधी मी हे क्रॉकरी युनिट जे आहे ते क्लीन करून घेणार, जेणेकरून जी ही घाण आहे ती या ओट्यावरती पडेल आणि मग त्यानंतर हा ओटा क्लीन करेल. तर इथे माझे 3 असे कपाट आहेत आणि यामध्ये सगळी काचेची भांडी वगैरे लावलेली असतात. जरी वरवरून तुम्हाला किचन स्वच्छ दिसत असलं, तरी बरीचशी धूळ या कॅबिनेटमध्ये जमा होते. एक-एक करूनच कॅबिनेट क्लीन करायचे. सगळं सामान एकदाच बाहेर काढलं ना, की मग आपल्याला जर मध्येच एखादं काम अर्जंट असं निघालं, तर मग तो पसारा तिथे तसाच पडलेला असतो. त्यामुळे थोडं-थोडं स्वच्छता करायची जर तुम्ही एकट्या असाल तर. आणि हे कप नवीन आणलेले आहेत. हे नुकतेच डी-मार्टला गेले होते. मी सोबत गेले नव्हते. पण यांना मी म्हटलं होतं, की कप आणा नवीन आले असतील तर. कारण डी-मार्टमध्ये खूप स्वस्तामध्ये छान असे कप मिळतात. तर पहा तुम्ही फक्त ₹99 मध्ये हे 6 कप मिळालेले आहेत. कपचा सेट आहे आणि मस्त अशी डिझाइन आहे. मला फार आवडली. आपण बाहेर बाजारात गेलो तर 200-300 च्या खाली कप सेट आपल्याला मिळत नाही. पण ठीक आहे, डी-मार्टमध्ये असलेल्या डिझाईन्स आपल्याला आवडतात. हा मग सेट मला आवडला. त्याचबरोबर अजून एक कपचा सेट त्यांनी घेतला. तर ही डिझाइन देखील छान आहे. म्हणजे कॉफीसाठी तुम्ही ते मग वापरू शकता. चहा वगैरे केला असेल तर या कपमध्ये देऊ शकता. माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये आधीपासूनच कप आहेत. पण कसं आहे आपल्याला तेच-तेच कप वापरून पण बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो आणि कप किंवा सरबतासाठी लागणारे ग्लासेस आहेत, हे तर आपल्याला लागतातच. कारण बऱ्याचदा एक जरी कप किंवा ग्लास आपल्या हातून फुटला, तर तो सेट पूर्णपणे विस्कळीत होतो. तर असो माझं वरचं किचन क्रॉकरी युनिट सगळं लावून झालेलं आहे. त्यानंतर हा जो किचन ओटा आहे किंवा किचन काउंटर टॉप प्लॅटफॉर्म आहे, तो मी क्लीन करून घेतलेला आहे. यावरती मायक्रोवेव्ह असतं, त्यानंतर मिक्सर असतं. माझी जी पाण्याची म्हणजे गरम पाण्याची जी केटल आहे ती ठेवलेली असते. त्याचबरोबर कांदा लसणचे माझ्याकडे जे टप्परवेअरचे कंटेनर्स आहेत, ज्यामध्ये मी कांदा लसण स्टोअर करते, ते देखील इथेच ठेवलेले असतात. आणि जेवण बनवल्यानंतर दूध तापवलं असेल, तर ते देखील ठेवण्यासाठी मला या ओट्याचा खूप उपयोग होतो. आता या ओट्याच्या खाली मी माझे स्टीलचे डबे वगैरे ठेवलेले आहेत. त्यासाठीचे 2 कपाट किंवा कॅबिनेट तुम्ही म्हणू शकता. ते देखील क्लीन करत आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे डीप क्लीनिंग करायची नाही. तर आपल्याला वीकली किंवा मंथली जी क्लीनिंग असते ती करायची आहे. त्यासाठी काय करायचं? हे सगळे डबे बाहेर काढायचे. डब्यावरती असलेली धूळ झटकून घ्यायची. डबे बाहेर काढून घ्यायचे. कॅबिनेट क्लीन करायचं.
ते कॅबिनेट पूर्णपणे सुकेपर्यंत डबे बाहेरच ठेवायचे. ओल्या असलेल्या जागेमध्ये कधीही कपाट किंवा तुमचं सामान ठेवायचं नाही. यामुळे बुरशी चढू शकते. त्यामुळे मधला भाग जोपर्यंत कोरडा होत आहे, तोपर्यंत बाहेरचा भाग आहे, तो स्वच्छ करून घ्यायचा. जेणेकरून तुमचा आतला भाग जो आहे, तो कोरडा होतो आणि त्यानंतर दुसरं कपाट क्लीन करायला घ्यायचं. क्लीनिंग करत असताना बघा माझा थोडासा अवतार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. माझ्या हे लक्षातच आलं नाही, की माझे केस पूर्णतः विस्कटलेले आहेत. पण असो क्लीनिंग करत असताना या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होतंच. आपण एवढे रमून जातो क्लीनिंगमध्ये, की मग आपल्याला या गोष्टीचा विसर पडतो. तर वर एक पार्ट क्लीन केलेला आहे. त्यानंतर दुसरं कॅबिनेट पण मी डबे वगैरे बाहेर काढून क्लीन केलं आणि त्यानंतर बाहेरून आता क्लीनिंग करून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून एकदा जर किचनची साफ-सफाई, क्लीनिंग केली ना, तर दिवाळीमध्ये ज्यावेळेस आपण क्लीनिंग करतो त्यावेळेस जो चिकट थर आपल्या किचनमध्ये चढलेला असतो, तो क्लीन करायला जेवढा वेळ लागतो, तो वेळ आपल्याला वाचतो आणि आपलं किचन कायम नीटनेटकं राहतं. आणि किचन जेवढं स्वच्छ नीटनेटकं असेल, तिथे काम करायलाही आपल्याला आनंद वाटतो, उत्साह वाढतो. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.